आता आपण ज्यावेळेस पीओ बनवतो त्यावेळेस आपण प्राइस वगैरे टाकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी एखादा पीओ ओपन करतो. स्लो आहे वाटतं सिस्टम. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हा एक पीओ आहे. तर ह्या पीओ मध्ये आपण कंडिशन टॅब मध्ये गेलो. ठीक आहे. इथे एनिवे कमी कंडिशन्स आहेत. एखादा दुसरा पीओ बघतो. परचेस ऑर्डर इथे सर्च करतो तोपर्यंत. तर आता हे पीओ आहेत फॉर एक्झाम्पल आपले. तर इथे हे वेगवेगळे लाईन आयटम आहेत. याची प्राइस 10 आहे, याची 20 आहे, 30. सॉरी इथे प्राइस वेगळी आहे, 100, 130. ओके. तर ज्यावेळेस मी ते बघतो ही प्राइस आहे. प्राइस सोबत इथे वेगवेगळे प्राइसचे पॅरामीटर्स असतात. ठीक आहे. इथे झाली तुझी ग्रॉस प्राइस. इथे हा नॉन डिडक्टेबल टॅक्स आहे किंवा ही कॅश अमाऊंट आहे. याच्या व्यतिरिक्त इथे तुझा डिस्काउंट वगैरे येतो, फ्रेट चार्जेस येतात, कस्टम ड्युटी येते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ऍक्च्युली इथे येतात कशा. आपण तर नॉर्मली काय करतो, इथे फक्त एक नेट प्राइस टाकून मोकळं होतो. ठीक आहे. किंवा जर आपण इथे इन्फो रेकॉर्ड मेंटेन केला, फॉर एक्झाम्पल इथे आहे का एखाद्याला, तिघांसाठी इन्फो रेकॉर्ड आहे. ठीक आहे. इथे इन्फो रेकॉर्ड मेंटेन केला. इन्फो रेकॉर्ड वरून आपण कंडिशन काय दिली होती, PB00 किंवा PBXX इथे मेंटेन केला होता. ठीक आहे. तर तिथून ह्या प्राइजेस येतात. बट ह्या कंडिशन्स कशा येतात. आता हे जे इलेमेंट्स येते, ठीक आहे, PBXX झाले, NEVS झाला, ISKTO. PBXX म्हणजे झाली तुझी ग्रॉस प्राइस. PB00 सुद्धा झाली तुझी ग्रॉस प्राइस. ठीक आहे. हा NEVS हा नॉन डिडक्टेबल टॅक्स, एखादा फ्रेट. तर हे जे कॉस्ट एलिमेंट असतात आपले किंवा हे प्राइसिंगचे कंपोनंट म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. हे जे कंपोनंट आहेत असे, यांना आपण म्हणतो कंडिशन टाईप. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं आहे की पीओ मध्ये प्राइसिंग प्रोसिजर कशी आणायची आणि ती कशी काम करते, त्याचं कन्फिगरेशन काय वगैरे. हा कन्सेप्ट समजला. हे कंडिशन टाईप काय असते काय नाही. ही कंडिशन टाईप झाली, हे डिस्क्रिप्शन झालं. हे ह्या पर्टिक्युलर कंडिशन स्पेसिफिक इथे तुझे अमाऊंट राहणार आहे टोटल, हे युनिट प्राइस राहणार आहे, इथे पर युनिट किती असणार आहे वगैरे, आणि त्याच्या बेसिसवरती तुझी टोटल व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. सर ही युनिट प्राइस कन्सिडर होते 100 पर युनिट. 100 गुणिले म्हणून आपली इकडे क्वांटिटी इकडे असते, इथे क्वांटिटी आहे, किंवा आपण इथे सुद्धा ही क्वांटिटी बघू शकतो. त्या हिशोबाने इथे टोटल व्हॅल्यू आपल्याला मिळते. मग इथे डिस्काउंट असला तर डिस्काउंटचे तुझे 30 रुपये इथे 3% डिस्काउंट लावला, त्याचे कमी झाले, मग त्याचं कॅल्क्युलेशन. जर एखादा फ्रेट असला तर तो फ्रेट इथे ऍड होऊन जाईल. ठीक आहे. त्या हिशोबाने हे कॅल्क्युलेशन आपण बॅकएंड मध्ये सगळं मेंटेन केलं असतं. आता याचं कन्फिगरेशन कुठे करतो आपण ते बघू प्राइसिंग प्रोसिजरचं. त्यासाठी SPRO SCP रेफरन्स IMG मटेरियल्स मॅनेजमेंट परचेसिंग, इथे अकाउंटिंग, अकाउंट असाइनमेंट नाही, अकाउंट असाइनमेंट नाही, सॉरी. कुठे नक्की ते अकाउंट असाइनमेंटच आहे वाटतं. नाही, इंटरनल अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी नाही आहे. तरी ते आहे तुझं कंडिशन्स. ठीक आहे. आपली हे काय कंडिशन टाईप. तर त्या रेफरन्सने तू सर्च करू शकतो की ते आपले कंडिशन्स आहेत. याला एक्सपांड करायचं. एक्सपांड केल्यानंतर इथे आहे तुझ्याकडे कंडिशन डिफाईन प्राइस डिटर्मिनेशन प्रोसेस. ठीक आहे. याला एक्सपांड करू तर इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे तुझा ऍक्सेस सिक्वेन्स आहे, कंडिशन टाईप आहे,
त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन स्कीमा. आता हा कॅल्क्युलेशन स्कीमा म्हणजेच तुझी झाली प्राइसिंग प्रोसिजर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा स्कीमा ग्रुप्स आहे आणि इथे ऍक्च्युअल तुझं डिटर्मिनेशन होणार की कशा प्रकारे तुझा जो काही तुझा कॅल्क्युलेशन स्कीमा आहे किंवा प्राइसिंग प्रोसिजर आहे ते आपल्या पीओ मध्ये येते. आता इथे बघायच्या गोष्टी काय तर आपण सगळ्यात अगोदर बघू कॅल्क्युलेशन स्कीमा. ठीक आहे. याला जर मी एक्झिक्यूट करतो तर इथे बरेचसे स्कीमा आहेत. म्हणजे स्कीमा म्हणजे काय प्रोसिजर आहे. या प्रोसिजर मध्ये तुझ्या सगळ्या गोष्टी असतात. ग्रॉस प्राइस असणार, नेट प्राइस असणार, डिस्काउंट असणार. आता बाय डिफॉल्ट स्टँडर्ड आपली काय असते RM 4x0. RM 4x0 ही आपली प्राइसिंग प्रोसिजर असते. ही काय परचेसिंग डॉक्युमेंट बिग. आता आपल्या पीओ मध्ये कुठली प्राइसिंग प्रोसिजर यूज केली आहे ती जर बघायची झाली तर कंडिशन टॅब मध्ये आलो की इथे आपण अनालिसिस वरती क्लिक केलं. ठीक आहे. तर तो शो करतो आपल्याला की कुठली प्राइसिंग प्रोसिजर यूज झाली. इथे आपल्याकडे एक नाहीये. ठीक आहे. इथे बरेचसे प्राइसिंग प्रोसिजर्स आहेत. तर ह्या टोटल एवढ्यापैकी आपल्याकडे नक्की यूज कुठली झाली आहे. आपल्या पीओ मध्ये ही RM00 यूज झाली. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल PB00 आपली ग्रॉस प्राइस होती ती डिटरमाइन झाली आहे का. तिला जर एक्सपांड केलं मी तरी ती कुठेच दाखवत नाही. तो ऍक्सेस नॉट एक्झिक्युटेड, कंडिशन रेकॉर्ड मिसिंग. ठीक आहे. हे वेगवेगळे ऍक्सेस आहेत ते आपण बघू. PB00 तुझे नाही आहे. PBXX आहे, कंडिशन हॅज बीन फाउंड. तर आपण PB00 ऐवजी PB00 त्याला भेटलेली आहे. ठीक आहे. परत NAVS आहे, कंडिशन हॅज बीन फाउंड. त्यानंतर त्यांनी आता फॉर एक्झाम्पल फ्रेड घेतला FRA1. ठीक आहे. ही मॅन्युअल कंडिशन आहे, ती मेंटेनन्स नाही केलेली. जर मेंटेन केली असते तर तो म्हणाला असतं की फाउंड वगैरे. ठीक आहे. तर इथे आपण याचा अनालिसिस करू शकतो की आपल्याला कंडिशन रेकॉर्ड कुठून मिळाला. जर PBXX असेल हे सगळे ऑटोमॅटिक आहे तर हे एवढे टेबल्स आहेत, ह्या टेबल्स थ्रू कुठून तरी एका ठिकाणून त्याला भेटली असती. आता हा रेकॉर्ड मिसिंग म्हणतो, इथे व्हॅल्यूज आहेत पण त्याला भेटलेले नाहीये. ठीक आहे. हे झालं तुझं अनालिसिसचं पार्ट, कुठून कसं शोधायचं वगैरे कसं समजायचं. त्यानंतर आता ही आपली आहे. आता हिच्यामध्ये जर मी बघितलं कंट्रोल डेटा मध्ये गेलो RM00 मध्ये तर इथे आहे तुझे प्रॉपर सगळ्या कंडिशन टाइप्स. ठीक आहे. या कंडिशन टाइप्स काय आहेत. ही झाली तुझी PB00 म्हणजे ग्रॉस प्राइस. PBXX ही पण ग्रॉस प्राइस आहे. ठीक आहे. हा व्हेरियंट पर क्वांटिटी. त्याच्यानंतर हा झाला तुझा सरचार्ज. नेट अमाऊंट वरती तुझा किती सरचार्ज लागेल किंवा डिस्काउंट किती लागेल, डिस्काउंट कसा द्यायचा, पर क्वांटिटी द्यायचा किंवा ॲब्सोल्यूट डिस्काउंट द्यायचा. ॲब्सोल्यूट म्हणजे फ्लॅट डिस्काउंट की तू काहीतरी खरेदी कर तुला फ्लॅट 100 रुपयाचा डिस्काउंट. हा डिस्काउंट पर क्वांटिटी म्हणजे प्रत्येक क्वांटिटीच्या हिशोबाने किती डिस्काउंट. मी म्हणालो की प्रत्येक क्वांटिटीच्या हिशोबाने 2 रुपये डिस्काउंट. मग आपण 10 क्वांटिटी घेतल्या, 10 गुणिले 2 20 रुपये तुला डिस्काउंट मिळेल त्या हिशोबाने. सेम तुझं सरचार्ज मध्ये पण तसं असतं. सरचार्ज पर क्वांटिटी. सरचार्ज म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट, कुठल्याही कंडिशन कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा अमाऊंट. म्हणजे ते कस्टम ड्युटी वगैरे असते. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. इथं झाला तुझा फ्रेट, हा फिक्स्ड व्हॅल्यू, हा पर्सेंटेजच्या हिशोबाने, हा क्वांटिटीच्या हिशोबाने फ्रेट. ठीक आहे. परत ही तुझी फायनल मग ऍक्च्युअल प्राइस येणार आहे काय वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुझ्या ह्या स्टॅटिस्टिकल सध्या गरजेचं नाहीये तर ह्या गोष्टी असतात तुझ्या. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर ह्या तुझ्या स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स काय डिफाईन करतात की ही जी तुझी प्रोसिजर आहे RM 4x0 ह्या प्रोसिजर मध्ये सगळ्यात अगोदर कुठला कंडिशन टाईप तुझ्या पीओ मध्ये येणार आहे. ठीक आहे. मग स्टेप 1 झाला, परत स्टेप 1 आहे, परत स्टेप 2 3 4 5 म्हणजे ह्या सिक्वेन्स मध्ये या सगळ्या येणार. जर मी म्हणालो की माझा हा जो हेडर सरचार्ज आहे किंवा मग ही सरचार्ज पर क्वांटिटी ही अगोदर यायला पाहिजे तर ती नाही येणार. कारण का तिची 10व्या नंबरला टाकली आपण, तिची स्टेप 10वी आहे, त्याच्या अगोदर ह्या दुसऱ्या कंडिशन यायला हव्यात. ठीक आहे. आता इथे जर बघितलं माझ्याकडे दोघांसाठी PB00 PBXX दोघांसाठी एकच स्टेप आहे पण इथे काउंटर 2. हे कधी यूज होतं
की ज्या वेळेस आपल्याकडे सेम प्राइस कंपोनंट असतो. हा पण ग्रॉस प्राइस आहे, PP00 सुद्धा ग्रॉस प्राइस आहे, PPXX सुद्धा ग्रॉस प्राइस आहे. पण ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की PP00 ही तुझी युजली आपण ऑटोमॅटिक डिटर्मिनेशन साठी यूज करतो. आता ही ग्रॉस प्राइस ऑटोमॅटिक कधी डिटर्माइन होते, ज्यावेळेस आपण इन्फो रेकॉर्ड मेंटेन केला आहे किंवा याचा कंडिशन रेकॉर्ड मेंटेन केला आहे, त्या केसमध्ये ही ऑटोमॅटिक डिटर्माइन होणार आहे. ठीक आहे. आणि PPXX युजली ही मॅन्युअली आपण टाकतो की मी पीओ क्रिएट करतोय, पीओ क्रिएट करताना तू स्वतःच्या हाताने टाकशील ग्रॉस प्राइस, तर ती प्राइस तिथे अपडेट होईल. ऍक्च्युअल प्राइस तुझी एकच राहणार आहे दोघांपैकी कुठली तरी, म्हणजे कंपोनंट तुझा एकच आहे, ग्रॉसच प्राइस आहे, पण दोघांपैकी एक पाहिजे, तर त्या केसमध्ये आपण काय केलं, काउंटर यूज केला. ठीक आहे. आणि स्टेप 1, कारण एका स्टेप मध्ये दोघं येणार आहेत. ठीक आहे. मग एक तर तू ग्रॉस प्राइस ही घे किंवा ही घे, काही फरक पडत नाही. ग्रॉस प्राइस ऍक्च्युअल प्राइस काय राहते माहितीये का, ग्रॉस आणि नेट मधला माहिती फरक. ग्रॉस जी मूळ प्राइस समजा 100 रुपये ठेवली, त्याच्यावरती काही डिस्काउंट वगैरे ऍप्लिकेबल होतील, फ्रेट चार्जेस वगैरे ऍप्लिकेबल होतील, त्याच्यानंतर जी फायनल येईल ते तुझी नेट प्राइस राहणार. ठीक आहे. तर ह्या झाल्या तुझ्या कंडिशन्स. हे काउंटर झालं, हे स्टेप झालं. त्यानंतर फ्रॉम कंडिशन टू कंडिशन आपण नंतर बघू. ही आहे मॅन्युअल ओनली. आता इथे तुझी ही ओरिजिनल प्राइस ऑफ गोल्ड ही कंडिशन दिली आहे त्यांनी मॅन्युअल, म्हणजे ही कंडिशन तू ऑटोमॅटिकली अपडेट नाही करू शकत, तुला ही हाताने जाऊन तिथे एंटर करायची. हा कंडिशन टाईप घ्यायची GUI, आणि पीओ मध्ये तू मॅन्युअली याची प्राइस एंटर करशील. सिमिलरली एखादा डिस्काउंट असेल, हा डिस्काउंट झाला, क्वांटिटी डिस्काउंट पर क्वांटिटी, ही तुझी मॅन्युअल कंडिशन. ठीक आहे. मग काय होईल, ज्यावेळेस तू स्वतःहून RC00 टाकशील त्यावेळेस ही कंडिशन यूज होईल. आता इथे पण सेम, हे जे डिस्काउंट आहेत, ऍब्सोल्यूट डिस्काउंट झाला, डिस्काउंट पर क्वांटिटी झाला, डिस्काउंट % ऑन नेट झाला, हे कुठे स्टेप 10 मध्ये कव्हर होतात तुझ्या. म्हणजे एका स्टेप मध्ये तू एवढे वेगवेगळे कंडिशन यूज करू शकतो. आणि ह्या सगळ्या कंडिशन मध्ये आपण काय घेतले, वेगवेगळे काउंटर घेतले. परत 1 2 3 4, म्हणजे तुला स्टेप 10 मध्ये एवढ्या गोष्टी यूज करता येऊ शकतात. मग तू इथे एक यूज कर किंवा 2 यूज कर, ते तुझ्या हिशोबाने. ज्यावेळेस तू यूज करशील, तू जसं टाकशील, चौथा अगोदर टाकला तर चौथा अपडेट होईल, दुसरा नंतर टाकला तर दुसरा अपडेट होईल, पण कंडिशन काय, तुझी स्टेप 10 लाच ती अपडेट होईल, याच्या अगोदर नाही. ठीक आहे. हे झालं तुझं मॅन्युअल. दुसरी आहे ही रिक्वायर्ड. आता एखादी कंडिशन, फॉर एक्झाम्पल PP00 मला पाहिजे ती रिक्वायर्ड, ती कंपल्सरी हवी मला, तर त्या केसमध्ये मी तुला मार्क करून देणार रिक्वायर्ड. आता सध्या ऑप्शनल आहेत सगळ्या. ठीक आहे. नंतर आहे स्टॅटिस्टिकल. आय थिंक जनरली ही तुझी कॅल्क्युलेशन मध्ये पार्ट नाही आहेत. आपण बघू नक्की काय डिस्क्रिप्शन दिलेलंच नाही, पण स्टॅटिस्टिकल कंडिशन तुझ्या कॅल्क्युलेशन मध्ये पार्ट नाही घेत. त्यानंतर आहे रिलेव्हंट फॉर अकाउंट डिटर्मिनेशन. साठी रिलेव्हंट, ठीक आहे, काही नाही. नंतर आहे प्रिंट टाईप. तुला जर हे आउटपुट मध्ये प्रिंट करायचे असतील तर त्या सिच्युएशन मध्ये करायच्या नाही करायच्या वगैरे आउटपुट रिलेव्हंट तुझे हे. आता इथे आहे काय म्हणतोय, प्रिंटिंग ॲट आयटम लेवल. तर आयटम लेवललाही तुला ज्यावेळेस तू आउटपुट देशील त्यावेळेस ही कंडिशन प्रिंट होणार आहे. जिथे जिथे एक्स मेंटेन केला आहे तिथे तिथे ती प्रिंट होणार आहे. ठीक आहे. हे झालं सबटोटल. ऍक्च्युली काय होतं, कॉपी व्हॅल्यूज. ओके, हे टेबल लेवलला अपडेट करायसाठी सबटोटल कंडिशन. टेबल लेवलला अपडेट करायची तर कोणत्या टेबलला करायची वगैरे, त्यासाठी आपण सबटोटल वापरतो. आता ही 9 यूज केला आपण सबटोटल, तर तो हा KOM BRTWR ला अपडेट करेल. दुसरा इकडे घेतला तर तो दुसऱ्याला अपडेट करेल. ठीक आहे, सिंपल आहे. त्याच्यानंतर हे रिक्वायरमेंट रुटीन आहेत. रिक्वायरमेंट रुटीनचा हे असतात तुझे नॉर्मली स्मॉल प्रोग्राम्स. याच्यामध्ये काही लॉजिक बिल्ड केलेलं असतं, कस्टम लॉजिक असेल. आता याच्यामध्ये ही स्टँडर्ड आहे तर इथे स्टँडर्ड लॉजिक असेल, पण समजा तुला या पर्टिक्युलर हे ना तुझी ऍक्च्युअल प्राइस ऑफ गोल्ड, समजा
इथे तुला काहीतरी कस्टम लॉजिक द्यायचंय, वेगळं लॉजिक द्यायचंय, याच्या बेसिसवरती प्राइस डिटर्मिनेशन मध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. तर त्या सिच्युएशन मध्ये आपण इथे रुटीन मध्ये ॲबॅपर कडून चेंजेस करू शकतो. ठीक आहे, युजली आपण सेम ठेवतो. जस्ट इन केस मला ह्या कंडिशन मध्ये काही बिझनेसची रिक्वायरमेंट असेल, ऍक्च्युअल प्राइस ऑफ गोल्ड, मग इथे तो वेट कन्सिडर करेल की काय कन्सिडर करेल, त्या हिशोबाने काही दुसरे पॅरामीटर मास्टर मधून घ्यायचे का. ठीक आहे, त्या हिशोबाने तो इथे ह्या रुटीन मध्ये, इथे रिक्वायरमेंट रुटीन मध्ये तो त्या गोष्टी मेंटेन करेल. आपण नाही करत, तो ॲबॅपर करून देतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आहे तुझे अकाउंटिंग की. अकाउंटिंग की इथे यूज होते आपले जनरली फ्रेटसाठी. अक्युरल्स, अकाउंटिंग की आणि अक्युरल्स. आपण BS6 बघितलं, WRX बघितलं, तिथे अकाउंटिंग पोस्टिंग होते बरोबर. तर तिथे जशी पोस्टिंग होते, सिमिलर पोस्टिंग मला फ्रेटच्या अकाउंटला करायची, इथे या फ्रेट व्हॅल्यूला करायची, फ्रेट पर क्वांटिटी करायची. त्या सिच्युएशन मध्ये आपण ही अकाउंटिंग की यूज करतो आणि ही अक्युरल्स यूज करतो, FRE आणि FRB. ठीक आहे, हा झाला तुझा ओव्हरव्ह्यू प्रोसिजरचा. आता मी फॉर एक्झाम्पल EPB00, आता मला समजणार कसं की नक्की याचा डिस्काउंट कोणत्या बेसिसवरती कॅल्क्युलेट होतो, यालाच ग्रॉस प्राइस का म्हणतात. ठीक आहे, तर मी कंडिशन टाईप बघणार. ही प्रोसिजर झाली. इथे आहे तुझ्याकडे डिफरंट कंडिशन टाइप्स. इथे जर मी गेलो सेट प्राइसिंग कंडिशन टाइप फॉर परचेसिंग, इथे लेट्स से मी बघतो PV00, ही माझी कंडिशन टाइप PV00. याच्यावरती डिटेलवरती जातो. इथे तुला दिसतं ॲक्सेस सिक्वेन्स आहे, हे नंतर सांगतो. कंडिशन क्लास, नक्की ही कुठल्या क्लासची कंडिशन आहे, प्राइजेस आहे किंवा डिस्काउंटची कंडिशन आहे वगैरे, त्या हिशोबाने तू सांगेल. टॅक्सेसची कंडिशन आहे, ठीक आहे, एक्सपेन्सची आहे, डिस्काउंटची आहे, एक्स्ट्रा फीस आहे. आता ही आपली नॉर्मल प्राइसची आहे, म्हणून इथे प्राइसची कंडिशन आहे. कॅल्क्युलेशन टाईप कशाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेशन होणार आहे, तर क्वांटिटी. क्वांटिटी कशी, PO मध्ये माझी 10 क्वांटिटी आहे, 10 क्वांटिटी गुणिले 100 करायची. मग हे झालं क्वांटिटीच्या बेसिसवरती किंवा पर्सेंटेजच्या बेसिसवरती करायचं काय वगैरे. इथे आहे का पर्सेंटेज, आहे. ठीक आहे, म्हणजे कशाच्या प्रकारे तुला करायचं आहे, फिक्स्ड अमाऊंटच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट करायचं, क्रॉस वेटच्या बेसिसवरती करायचं. ठीक आहे, तो रूल इथे मेंटेन केलेला असतो. इथे कंडिशन कॅटेगरी, ही कुठली कंडिशनची कॅटेगरी आहे, इथे आपण मेंटेन केली आहे बेसिक प्राइस. बेसिक प्राइसच्या विरुद्ध ऐवजी टॅक्स रिलेव्हंट आहे, कॅश डिस्काउंट आहे, फ्रेटची आहे वगैरे या गोष्टी, किंवा इन्शुरन्स आहे. ठीक आहे, पॅकेजिंग, या गोष्टी तू इथे मेंटेन करू शकतो. म्हणजे जशी कंडिशन असेल त्या हिशोबाने. आता इन्शुरन्सची प्राइस असेल तर आपण इन्शुरन्स स्पेसिफिक यूज करू. ठीक आहे, ज्यावेळेस आपण स्वतः बनवायचे असेल, फॉर एक्झाम्पल एखादी नवीन कंडिशन टाईप बनवायची, त्यावेळेस मग आपण ह्या गोष्टी बघतो. नंतर इथे चेंजेस कॅन बी मेड. ठीक आहे, हेडर कंडिशन, आयटम लेवलला तुझे चेंजेस पाहिजे का, हेडर लेवलला ही कंडिशन वापरली तर चेंजेस करता येतील का, त्या गोष्टी इथे आपण मेंटेन करतो. ठीक आहे, हिला डिलीट करता येईल का नंतर वगैरे, तर मी चेक केलं तर आपण डिलीट करू शकतो, नाही केलं तर डिलीट नाही करता येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वांटिटी रिलेशन आहे का, अमाऊंट पर पर्सेंटेज वगैरे चेंजेस करता यायला पाहिजे का, क्वांटिटी चेंज करता यायला पाहिजे का, क्वांटिटीचं रिलेशन वगैरे, त्या गोष्टी त्यांना अपडेट करू शकतो. त्यानंतर ही मास्टर डेटा कधीपासून ही व्हॅलिड आहे, तर ही आजपासून समजा अप टू 9999 पर्यंत ही व्हॅलिड आहे. ठीक आहे, नंतर प्राइसिंग प्रोसिजर, इथे तू मेंटेन करू शकतो एखादा स्टँडर्ड RM0001 आपली प्राइसिंग प्रोसिजर, ती पण मेंटेन करू शकतो किंवा याला आपण ब्लँक ठेवू शकतो. ठीक आहे, हिला डेटाबेसमधून डिलीट करायची की नाही करायची, हिला नाही करायची कारण स्टँडर्ड आहे. ठीक आहे, त्यानंतर स्केल बेस्ड टाईप. स्केल बेस्ड टाईप काय, ज्यावेळेस आपण इन्फो रेकॉर्ड बनवला होता, इन्फो रेकॉर्डमध्ये आपण स्केल्स बघितले होते. अप टू 1000 क्वांटिटी 100 रुपये असेल, 1000 क्वांटिटीच्या पुढे गेला 90 रुपये असेल, 1000 ते 2000, 2000च्या पुढे गेला तर 80 रुपये असेल. तर ते क्वांटिटीच्या बेसिसवरती आपण मेंटेन करत होतो. तर ते इथे ते रिलेशन आपण इथे मेंटेन करू शकतो. कसं करायचं, क्वांटिटी स्केल करायची, वेटच्या हिशोबाने स्केल करायचं, व्हॉल्यूमच्या हिशोबाने स्केल करायचं. म्हणजे कसं होईल, आता वेटच्या हिशोबाने म्हटलं 1000 किलो पर्यंत एक रेट राहील, 1000 ते 2000 वेगळा रेट राहील. ठीक आहे, एक 10 लिटर पर्यंत वेगळा रेट राहील, समजा 10 ते 20 लिटर साठी वेगळा रेट राहील. त्या हिशोबाने इथे तू त्या गोष्टी मेंटेन करू शकतो. बाकी
बाकी तर काही नाही आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत तुझ्या, ह्या बेसिक गोष्टी पाहिजे. आणि आता आलं हे ऍक्सेस सिक्वेन्स. आता ऍक्सेस सिक्वेन्स काय आहे की हा एक टेबल आहे. ह्या टेबलमध्ये आपली ग्रॉस प्राइस मेंटेन पाहिजे. जर ग्रॉस प्राइस आपलं टेबल म्हणजे ही कंडिशन कुठेतरी मेंटेन पाहिजे या टेबलमध्ये. ठीक आहे, मी दाखवतो तुला टेबल. पहिला ऑप्शन आपला डिफाईन ऍक्सेस सिक्वेन्स फॉर परचेसिंग. इथे गेलो, आपला ऍक्सेस सिक्वेन्स 0002 होता, बरोबर, हा होता. ठीक आहे, हा टेबल आहे. इथे आपण बघितलं ऍक्सेस सिक्वेन्स आहे, इथे डिस्क्रिप्शन आहे, इथे कॅटेगरी. ठीक आहे, हे सगळे टेबल्स आहेत आपले. ठीक आहे, याच्यामध्ये जर मी गेलो ऍक्सेस मध्ये, इथे काय हा ऍक्सेस सिक्वेन्स ऍक्सेस नंबर आहे आणि हा टेबल नंबर आहे. इथे वेगवेगळे टेबल्स आहेत. सॉरी, तो ऍक्सेस सिक्वेन्स होता 0002 ऍक्सेस सिक्वेन्स आणि हे टेबल्स होते. आता हे ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये एवढे टेबल्स आहेत. हे टेबल वेगवेगळ्या क्रायटेरियावरती मेंटेन केलं जातं. ज्यावेळेस तुला पीओ मध्ये प्राइस पाहिजे, तर प्राइस कोणत्या बेसिसवरती पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी पीओ बनवतोय, ठीक आहे, एखादा. तर त्या पीओ मध्ये फॉर एक्झाम्पल मला प्राइस पाहिजे व्हेंडर आणि डॉक्युमेंट टाईपच्या बेसिसवरती. म्हणजे ज्या वेळेस माझा व्हेंडर 11000001 असेल आणि डॉक्युमेंट टाईप NB असेल, त्यावेळेस माझ्या पीओ मध्ये प्राइस लेट से 110 रुपये अपडेट व्हायला पाहिजे. ज्या वेळेस माझा व्हेंडर 11.3 असेल आणि डॉक्युमेंट टाईप NB असेल, त्यावेळेस माझी प्राइस लेट से 120 असेल. किंवा इथे माझा डॉक्युमेंट व्हेंडर सेम राहील. ठीक आहे, इथे फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट टाईप मी घेतला ZB काहीतरी वेगळा, UB घेतो फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, UB तर शॉर्ट ट्रान्सफर तिथे प्राइस नसते. Z1 घेतो मी, कुठला तरी एक नवीन डॉक्युमेंट टाईप. त्या केसमध्ये माझी प्राइस 50च पाहिजे. ठीक आहे, हा क्रायटेरिया झाला तुझा व्हेंडर आणि डॉक्युमेंट टाईपचा. सिमिलरली इथे मे बी दुसरा क्रायटेरिया मी यूज करू शकतो. व्हेंडर पण पाहिजे मला, डॉक्युमेंट टाईप पण पाहिजे आणि मला परचेस ऑर्डर पण पाहिजे. आता इथे काय होईल, ज्यावेळेस माझ्याकडे व्हेंडर 11001 आहे, डॉक्युमेंट टाईप NB आणि परचेस ऑर्डर 2025, त्या केसमध्ये माझी प्राइस असायला पाहिजे 100 रुपये. म्हणजे काय झालं की हा जो ऍक्सेस सिक्वेन्स आहे, 0002 आहे आपला. ठीक आहे, 0002 आहे. तर हा बेसिकली तुझा क्रायटेरिया डिफाईन करतो की कुठल्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती पीओ मध्ये तुझी ग्रॉस प्राइस किंवा दुसरी कुठली कंडिशन असेल. फक्त ग्रॉस प्राइस नाही, ज्या पण कंडिशन टाईप आपण बघितल्या डिस्काउंटच्या असतील, तर कंडिशन टाईप कोणकोणत्या होत्या आपल्याकडे. तुझी होती एक ग्रॉस प्राइस, लेट्स से नंतर डिस्काउंट, फ्रेट, सरचार्ज, देन कस्टम ड्युटी, इन्शुरन्स. ठीक आहे, या सगळ्या तुझ्या होत्या कंडिशन टाईप्स. तर ह्या कंडिशन टाईपसाठी ग्रॉस प्राइस असेल, ग्रॉस प्राइससाठी ह्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती 110 आलं पाहिजे. डिस्काउंटसाठी ह्या क्रायटेरियाच्या बेसिसवरती डिस्काउंट आपला 20 रुपये यायला पाहिजे. ठीक आहे, परत फॉर एक्झाम्पल फ्रेट असेल तर फ्रेट इथे 30 रुपये लागला पाहिजे. तर ह्या कंडिशन टाईपसाठी कोणता क्रायटेरिया आपल्याला पाहिजे, तो क्रायटेरिया आपण कुठे डिफाईन करतो, तर तो ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये असतो. आणि ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये हे टेबल आहे. आता हा एक टेबल लेवलला मेंटेन होतो. व्हेंडर डॉक्युमेंट टाईपचा एक टेबल होईल. सिमिलरली व्हेंडर डॉक्युमेंट टाईप परचेस ऑर्डरचा एक टेबल होईल. इथे मी दुसरा एखादा टेबल मेंटेन करू शकतो. इथे मी म्हणालो की मला व्हेंडर पाहिजे, डॉक्युमेंट टाईप पाहिजे, त्यानंतर परचेस ऑर्डर पण पाहिजे आणि प्लांट पाहिजे. या चौघांच्या लेवलवरती मला
किंवा इथे अजून ऍड करतो, मला इथे मटेरियल पण पाहिजे. ठीक आहे, ह्या 5 गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहिजे. ह्या 5 गोष्टींच्या कॉम्बिनेशनसाठी फॉर एक्झाम्पल 1100 माझा वेंडर झाला, डॉक्युमेंट टाईप NB झाला, त्याच्यानंतर परचेस ऑफ 2025, प्लांट आपला P001 आहे आणि मटेरियल लेट्स आहे 26 आहे. ठीक आहे, हे कॉम्बिनेशन. ज्यावेळेस सिस्टमला समजेल की मी ह्या ॲक्सेस सिक्वेन्समध्ये गेलो आणि मला हा टेबल भेटला, हा टेबल 1, टेबल 2, टेबल 3, या टेबल 3 मध्ये मला हे कॉम्बिनेशन भेटते, याचा डेटा मी मेंटेन करून ठेवला आहे, कंडिशन रेकॉर्ड याचा मेंटेन करून ठेवला आहे. तर याच्यासाठी लेट्स से प्राइस माझी 200 रुपये. तर सिस्टम ऑटोमॅटिकली बघणार की हा मला रेकॉर्ड भेटला. तो कसा सांगणार आपल्याला रेकॉर्ड भेटला म्हणून? इथे गेलो ॲनालिसिसमध्ये, PO मध्ये. ठीक आहे, इथे PB00 आहे, इथे इन्फो रेकॉर्ड आहे. ठीक आहे, इथे हा तुझा ॲक्सेस सिक्वेन्स झाला 025. ठीक आहे, त्याच्यामध्ये या फील्ड्स आहेत. सप्लायर म्हणजे वेंडर झाला तुझा, वेंडर हा आहे, मटेरियल 26 आहे, परचेस ऑर 2025 आहे, तुझा प्लांट 001 आहे, इन्फो रेकॉर्ड कॅटेगरी स्टँडर्ड आहे. जर ह्या गोष्टींसाठी त्याला प्राइस भेटली, ठीक आहे, तो सांगणार. इथे सध्या सांगतोय कंडिशन रेकॉर्ड मिसिंग, का? कारण त्याला इन्फो रेकॉर्डमध्ये प्राइस भेटत नाही. पण ज्यावेळेस आपला इन्फो रेकॉर्ड प्रॉपरली मेंटेन असेल त्यावेळेस तो सांगेल की मला रेकॉर्ड भेटला आणि त्या रेकॉर्डच्या हिशोबाने तो काय जी प्राइस असेल ती प्राइस इथे जसं दाखवतोय आता आपल्याला. ठीक आहे, कंडिशन रेकॉर्ड हॅज बीन फाउंड, तसा तो सांगेल की मला तिथे ह्या कंडिशनसाठी मला इथे प्राइस भेटली. ठीक आहे, हे चालू. इथे अजून काय होतं हे दाखवतो मी तुला इथे सिस्टममध्ये. आता इथे बघ, हे तुझा ॲक्सेस सिक्वेन्स आहे, ॲक्सेस सिक्वेन्समध्ये हे टेबल्स आहेत. इथे लेट्स से आपला इन्फो रेकॉर्ड पण आहे, मटेरियल इन्फो रेकॉर्ड आहे, प्लांट इन्फो रेकॉर्ड आहे. इथे कॉन्ट्रॅक्ट, हे कॉन्ट्रॅक्ट आयटम म्हणजे शेड्युलिंगसाठी आहे, हा कॉन्ट्रॅक्टसाठी आहे. मी कॉन्ट्रॅक्ट जरी घेतला, इथे फील्ड्समध्ये गेलो तर कोणकोणत्या फील्ड्स आहेत ते, एक परचेसिंग डॉक्युमेंट जो असेल तुझा आणि लाईन आयटम जो असेल. म्हणजे इथे डिपेंड करतो की कोणता तुझा PO आहे, POच्या लाईन आयटमच्या बेसिसवरती तो तुला प्राइस देणार कॉन्ट्रॅक्ट करून. सिमिलरली हा घेतला प्लांट इन्फो रेकॉर्ड, सॉरी मटेरियल इन्फो रेकॉर्ड, प्लांट स्पेसिफिक, याला बघू आपण फील्ड्स. तर इथे तो म्हणतोय की काय, सप्लायर एखादा पर्टिक्युलर सप्लायर असेल, कुठला मटेरियल असेल, परचेस ऑर्गनायझेशन असेल, प्लांट आणि इन्फो रेकॉर्ड कॅटेगरी, ह्या गोष्टी असतील, ह्या गोष्टींसाठी रेकॉर्ड मेंटेन असेल तर तो आपल्याला व्हॅल्यू देणार. ठीक आहे, ऑटोमॅटिकली डिटरमाइन होणार व्हॅल्यू. आता हे जे रेकॉर्ड्स आहेत हे वेगवेगळे, हे कुठे मेंटेन करायचे? आता एनिवे हा तुझा इन्फो रेकॉर्ड आहे, हा इन्फो रेकॉर्ड तू ME11 मध्ये मेंटेन करू शकतो. आपण इन्फो रेकॉर्ड क्रिएट करायचं मी सांगितलं तुला ME11. ठीक आहे, क्रिएट इन्फो रेकॉर्ड. इथे तुझा सेम गोष्टी आहेत, सप्लायर, मटेरियल, परचेसिंग ऑर, प्लांट, इन्फो रेकॉर्ड, ही कॅटेगरी. याच्यामध्ये आहे का, एक मिनिट, प्लांट स्पेसिफिक, सप्लायर, मटेरियल, परचेस ऑर्ग, प्लांट, सप्लायर, मटेरियल, परचेस ऑर्ग, प्लांट, 4 गोष्टी झाल्या. अरे काय होतं, सप्लायर, मटेरियल, प्लांट आणि इन्फो रेकॉर्ड कॅटेगरी. कॅटेगरी कोणती होती? स्टँडर्ड्स. या गोष्टी जेव्हा असतील त्याला जे इन्फो रेकॉर्ड भेटला तो ऑटोमॅटिकली करेल. किंवा दुसरा ऑप्शन काय आपल्याकडे, आता जसं मी सांगितलं तुला इथे, इथे हा पण एक टेबल होऊ शकतो. इथे इन्फो रेकॉर्ड लिहून ठेवतो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार तुला. ठीक आहे, इथे हा पण एखादा वेगळा रेकॉर्ड होऊ शकतो. तर हा रेकॉर्ड मी कसा मेंटेन करायचा? तर माझ्याकडे टी कोड आहे MEK1. ठीक आहे, इथे काय म्हणतो तो, क्रिएट कंडिशन रेकॉर्ड. इथे कंडिशन टाईप मला कोणत्या टाईपसाठी करायचं आहे, मला ग्रॉस प्राईजसाठी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी काय करणार, PB00 माझी ग्रॉस प्राईज आहे, एंटर केलं. मग हा की कॉम्बिनेशन दाखवतो. एक की कॉम्बिनेशन कुठून दाखवतोय तो, सेम हे जे कॉम्बिनेशन इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, ह्याच कॉम्बिनेशन तू दाखवणार. एमटीज आउटलाइन ॲग्रीमेंट आयटम, आउटलाइन ॲग्रीमेंट आयटम, परचेस डॉक्युमेंट आयटम एक ID, परचेस ऑर्डर आयटम एक ID, कॉन्ट्रॅक्ट आयटम, कॉन्ट्रॅक्ट आयटम.
ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट आयटम, सोर्सिंग प्रोजेक्ट, प्लांट मटेरियल इन्फो रेकॉर्ड, प्लांट स्पेसिफिक इन्फो रेकॉर्ड पर ऑर्डर. आता मी हे घेतलं, कंटिन्यू केलं, तर तो मला म्हणतो की ते सप्लायर टाका. ठीक आहे. 11,001 आपण टाकू शकतो जो सप्लायर असेल. मटेरियल 26, परचेस ऑर्ग 2025, प्लांट माझा P001. इथे मी इथे काय इन्फो रेकॉर्ड कॅटेगरी स्टँडर्ड, अमाऊंट 120. ठीक आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूज मी इथे मेंटेन करू शकतो. एक तरी ते कर, किंवा मग डिरेक्टली आपला इन्फो रेकॉर्ड असेल तर काही टेन्शन नाही. किंवा मग आता मी ह्या 4 गोष्टी सांगितल्या, इथे 2 नसतील, हे तुझा परचेस ऑर्ग नसेल, तुझा प्लॅन नसेल, आणि फक्त सप्लायर आणि मटेरियलच्या बेसिसवरती तुझी प्राइस पण होऊ शकते. म्हणजे मल्टिपल टाईपचे जे काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. ठीक आहे. इथे कॉम्बिनेशन वरती परचेस डॉक्युमेंट आयटम युनिक आयडी घेतला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर काय दाखवतोय तो परचेस डॉक्युमेंट नंबर. इथे तो म्हणतो लाईन आयटम, ह्या पीओ मध्ये कुठला लाईन आयटम आहे 10, त्याचा काही युनिक आयडी वगैरे असेल. ठीक आहे. तो आयडी 1 2 3 फॉर एक्झाम्पल, त्याची अमाऊंट 100 120 काय असेल ती इथे मेंटेन केली तर तो पीओ मध्ये ऑटोमॅटिक आणणार. पण ऑलरेडी पीओ क्रिएट करताना आपल्याला पाहिजे, त्याच्यामुळे ही कंडिशन आपण यूज नाही करत. ठीक आहे. हे झालं तुझं कंडिशन रेकॉर्ड्स आणि ऍक्सेस ग्रुप. या गोष्टी समजल्या, ऍक्सेस सिक्वेन्स आणि हा टेबल काय असतो. आता आपण इन्फो रेकॉर्ड मेंटेन करू, नंतर आपण ह्या गोष्टी पण बघू. हे टेबल झाले, ऍक्सेस सिक्वेन्स झाला. एखाद्या ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये फील्ड्स कोणकोणत्या फील्डच्या बेसिसवरती प्राइस डिटरमाइन होणार आहे, तो क्रायटेरिया इथे. ठीक आहे. ऍक्सेस सिक्वेन्स झाला, कंडिशन टाईप झाले, कॅल्क्युलेशन स्कीमा. आता एक आपण स्वतःसाठी आपण एक नवीन कॅल्क्युलेशन स्कीमा क्रिएट करून बघू. तर क्रिएट करताना आपण काय करू, लेट्स से आपल्याला क्रिएट करायचं आहे, तर आपण अगोदर घेऊ क्रॉस प्राइस PB00. ठीक आहे. ही कुठली, ही ऑटोमॅटिक आहे. त्याला मी घेतो स्टेप 1, स्टेप 1 राहणार. त्याच्यानंतर तुझी PBXX पण घेऊ, मॅन्युअल कंडिशन. ठीक आहे. असं काय बोलतो, ग्रॉस प्राइस या दोघांपैकी एक कुठली तरी प्राइस असेल. मग हिला ठीक आहे, काम करतो. ग्रॉस प्राइस नंतर आपण घेऊ डिस्काउंट. ठीक आहे. डिस्काउंट फॉर एक्झाम्पल ग्रॉस प्राइस घेतली लेट्स से 100 रुपये. ठीक आहे. डिस्काउंट लेट्स से आपण घेतला 5%, 5%. तर काय होईल, इथे आपण प्राइस घेऊ लेट्स से क्वांटिटी 10 घेतली. ओके. क्वांटिटी 10 आहे, तर 10 क्वांटिटीसाठी काय होईल, 1000 रुपये. ठीक आहे. ग्रॉस प्राइस वरती डिस्काउंट ऑन ग्रॉस प्राइस घेऊ आपण. ग्रॉस प्राइस वरती 5% डिस्काउंट, 1000 वरती 5% डिस्काउंट म्हणजे झाले तुझे 50 रुपये. ठीक आहे. मग हे झाले तुझे 50. इथे मी लिहितो नेट अमाऊंट. नेट अमाऊंट आपली काय होईल, 950 रुपये. 1000मधून हा डिस्काउंट आहे, हा डिस्काउंट 50 रुपये वाढ झाले, तर आपले नेट अमाऊंट येईल 950 रुपये. त्याच्यानंतर लेट्स से आपण घेऊ फ्रेट. फ्रेट मी घेतो फिक्स फ्रेट फॉर एक्झाम्पल 100 रुपये. तर इथे हा 100 रुपये येईल. त्याच्यानंतर फ्रेट नंतर काय घेता येईल का आपल्याला, नाही, सिम्पल कॅल्क्युलेशन करू आपण. सगळंच कुठे टाकू असतं. आता इन्शुरन्स घ्यायला घेता येईल, पण मग तिथे या वेगळ्या मधल्या कंडिशन पण मेंटेन करावं लागतं ना तुला, कशाच्या बेसिसवरती घ्यायचं. त्यापेक्षा हे इथे घेऊ आपण लेट्स से फायनल अमाऊंट. त्याच्यानंतर फ्रेट नंतर मग फायनल अमाऊंट काय येईल तुझी 950 आणि 100.
म्हणजे 1050. ठीक आहे, अशी एक सिंपल आपण प्राइसिंग प्रोसिजर बनवून बघू. डिस्काउंट ऑन ग्रॉस प्राइस आपण बघू नक्की कुठली कंडिशन आहे. अरे 4 टाइम्स करो. Absolute discount on net, डिस्काउंट ऑन ग्रॉस. ठीक आहे, हे RA01 आहे. ही आहे तुझी RA01. फ्रेट, फिक्स फ्रेट घ्यायचा तर फ्रेट पर्सेंट, फ्रेट व्हॅल्यू FRB2. ठीक आहे, FRB2 घेऊ. FRB2 आपण क्वांटिटीच्या हिशोबाने पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही झाला. B2 किंवा B3. ठीक आहे, या कंडिशन्स घ्यायच्या आहेत आणि याच्या बेसवरती आपण आपली प्राइसिंग प्रोसिजर बनवू. तर प्राइसिंग प्रोसिजर बनवण्यासाठी आपल्याकडे एकतर आपण हा पाथ फॉलो करू शकतो, सेम पाथ. ठीक आहे, हा जो पाथ इकडे, हा जो पाथ आपण फॉलो केला, मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेसिंग, त्यानंतर इथे कंडिशन्स, डिफाइन प्राइस डिटर्मिनेशन प्रोसेस आणि सेट कॅल्क्युलेशन स्कीमा. इतर यूज करू शकतो किंवा सरळ सरळ आपल्याकडे टी कोड आहे M/08. ठीक आहे, डिरेक्टली आपण इथे येऊ शकतो. आता मला नवीन स्कीमा बनवायचा आहे किंवा नवीन कॅल्क्युलेशन स्कीमा, नवीन प्राइसिंग प्रोसिजर बनवायची. मी काय करेन, न्यू एंट्री, इथे प्रोसिजर लेट्स से Z2025M. तुम्ही कॅल्क्युलेशन स्कीमा 2025 कंपनी कोड. ओके, आणि याच्या कंट्रोल डेटामध्ये मी जातो, सिलेक्ट करायचं कंट्रोल डेटा, इथे न्यू एंट्रीज. आता याच्यामध्ये आपल्याला स्टेप्स पाहिजे, तर लेट्स से पहिली स्टेप 10 स्टेप घेतो मी, 10 घेतो, इथे पण 10 घेतो. इथे काय काउंटर 1 आणि इथे काउंटर 2. कंडिशन टाईप काउंटर 1ला PB00 मला ऑटोमॅटिक पाहिजे म्हणून मी ते मॅन्युअलला चेक नाही करत. त्याच्यानंतर PBXX मला ही मॅन्युअल पाहिजे. ठीक आहे, रिक्वायर्ड वगैरे ठेवतो. प्रिंट टाईप एक्स मला प्रिंट करायची आहे आयटम लेवलला, आणि सब टोटल 9 वरती मी या टेबल मेंटेन करणार. 9 काउंटर ओनली फॉर मॅन्युअल आयटम कंडिशन्स. यू शुड यूज काउंटर ओनली. ओके, फक्त मॅन्युअलच्या वेळेस आपण काउंटर यूज करायला पाहिजे असं तो म्हणतोय, पण काही प्रॉब्लेम नाही. आता आपली ही झाली ग्रॉस प्राइस. ग्रॉस प्राइस नंतर मी म्हणतोय की मला डिस्काउंटची कंडिशन पाहिजे. आता मी 10च्या नंतर घेतो 20. 10च्या नंतर 20 का घेतो, मी 11, 12, 10 म्हणजे 11, 12, 13 असं पण घेऊ शकतो, किंवा डायरेक्ट इथून 1 पासून सुद्धा सुरू केलं असतं, 1, 2, 3 असं पण घेतलं असतं. पण मी 20 यासाठी घेतोय कारण लेट्स से फ्युचरमध्ये मला ग्रॉस प्राइस आणि डिस्काउंटच्या मध्ये एखादी दुसरी कंडिशन टाकायची, तर माझ्याकडे इनफ स्पेस पाहिजे. म्हणजे मग मी नंतर एडिट करेल आणि 20 आता ऑलरेडी अपडेट केली मी, नंतर 11 नंबर टाकून तिला अपडेट करेल, किंवा 19 नंबर अपडेट करून तिला अपडेट करेल, काही मधला नंबर टाकून अपडेट करू शकतो. म्हणजे मला मध्ये स्पेस भेटतो करायला. त्याच्यामुळे आता आपल्याला डिस्काउंट टाकायचं आहे. डिस्काउंटसाठी आपण काय म्हटलं होतं, RA01 मला पाहिजे ग्रॉस प्राइस वरती. ठीक आहे, RA01. आता इथे आहे फ्रॉम आणि टू. तर ही जी डिस्काउंट आहे मला नक्की कोणावरती पाहिजे. ठीक आहे, आता मी असं तर नाही म्हणू शकत ना, मी ग्रॉस प्राइस कुठली टाकू शकतो. ही पण ग्रॉस प्राइस होऊ शकते, ही पण ग्रॉस प्राइस होऊ शकते, किंवा दुसरी कुठेतरी प्राइस होऊ शकते. मग नक्की मला हा डिस्काउंट कोणावरती पाहिजे,
तर मी इथे फ्रॉम मध्ये टाकणार की नक्की कोणावरती पाहिजे. तर माझ्याकडे काय फ्रॉम मध्ये 2 आहेत माझ्याकडे स्टेप आहे इथे बरोबर. तर इथे मी फ्रॉम मध्ये 10 जर टाकतोय तर मला ह्या 10 वरती 10 मध्ये माझे 2 काउंटर आहेत, 2 ग्रॉस प्राइजेस, याच्यावरती मला तो डिस्काउंट अप्लिकेबल होईल. ठीक आहे. त्यानंतर 30 स्टेप असते ना आय थिंक. हा नेट ग्रॉस अमाउंट करतो मी. नेट अमाउंट फक्त नेट अमाउंट आफ्टर डिस्काउंट. ठीक आहे. आता नेट अमाऊंट आफ्टर डिस्काउंट घ्यायची झाली, मला काय काय कन्सिडर करावं लागेल. मला ग्रॉस प्राइस नंतर जो काही डिस्काउंट लागला, याच्यावर जो डिस्काउंट लागला ती अमाऊंट मला इथे पाहिजे. मग मी काय करणार, मला ही ग्रॉस प्राइस पण पाहिजे आणि डिस्काउंट पण पाहिजे. इथे डिस्काउंटची प्राइस भेटून जाईल मला 20 ला. ठीक आहे. लेट से इथे मी काय टाकलं आता 10, इथे 10 टाकलं, इथे 20 टाकलं, इथे 30 टाकलं. ठीक आहे. इथे माझी काय भेटली, मला 50 रुपये भेटली. ठीक आहे. आणि 10 ला लेट से मला इथे 1000 रुपये भेटले. आता ही जी नेट अमाऊंट आहे, मला कशाचं कॅल्क्युलेशन आहे, याचं पण आणि याचं पण आहे, म्हणजे दोघं कन्सिडर करायचे आहेत मला. तर त्या केसमध्ये काय करणार मी, नेट अमाऊंट आफ्टर डिस्काउंट. तर फ्रॉम कुठून 10 पासून आणि अप टू कुठे 20 पर्यंत झालं. नंतर मला टाकायचं आहे 40 ला फ्रेट टाकायचं आहे मला. ठीक आहे. फ्रेट मध्ये मी लेट से FRA1 पण टाकतो, FRB1 पण टाकतो, FRC1 पण टाकतो. अरे शिट, इथे काउंटर टाकायला पाहिजे. 40 डिलीट करता येईल का मला? चेंज करून देतोय का तो? इथे मला काउंटर टाकायचा होता 40 मध्येच. रिमूव्ह करता येईल का? आपल्याला नवीनच बनवायला लागेल. हा ओके चालेल. हा FRA1 पण 0 झाला ना तो. एक मिनिट, याला डिलीट. राईट, न्यू एंट्री. आपलं नेट अमाऊंट पर्यंत झालंय. नेट अमाऊंट नंतर आपली 40 होता, स्टेप 40 काउंटर नाही, त्याच्यामध्येच ऍड करतोय. स्टेप 40च राहणार आपली. काउंटर 2, काउंटर 3, कंडिशन टाइप FRA1, FRB1, FRC1. या कोणत्या आहेत बघ. FRA1 झाली तुझी फ्रेट पर्सेंटेजच्या बेसिसवरती, आपण पर्सेंटेज ही व्हॅल्यू. सर FRB1 व्हॅल्यू, FRC1 तुझी क्वांटिटीच्या बेसिसवरती. ठीक आहे. हे टाकलं. आता ही फ्रेट तू स्वतः टाकणार आहे काही अमाऊंट वगैरे. जर तुझी पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज कशाच्या बेसिसवरती टाकशील, तर ग्रॉस अमाऊंटच्या बेसिसवरती. ग्रॉस अमाऊंट आपण इथे 10 नंबरला टाकलेली आहे. मग मी इथे काय करतो, फ्रेट पर्सेंटेजला फ्रॉम 10 टाकतो. त्याच्यानंतर फ्रेट पर्सेंट पर क्वांटिटी फ्रेट क्वांटिटी कुठून घेईल तो, त्याला पण 10 टाकतो. कुठून घ्यायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहिजे फ्रेट झाला, नंतर आपल्याला पाहिजे फायनल अमाऊंट.
मग इथे 50, इथे लिहितो मी तुझी फायनल अमाऊंट. फायनल अमाऊंट काय येणार तुझी, सगळं आपलं गडबड झाली ना. फायनल अमाऊंट पैकी आपल्याला ऑलरेडी ते नेट अमाऊंट भेटलेली आहे, कुठे 30ला नेट अमाऊंट भेटली आहे, प्लस आपला फ्रेट ॲड होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फायनल अमाऊंट 30 आणि 40 वरून भेटणार आहे. तर इथे मी टाकतो 30 to 40. ठीक आहे, चला सेव्ह. आता आलं करेक्ट. हे बघ, ग्रॉस प्राइस तुझी ही PVX तुझी मॅन्युअल ठेवली. आता याच्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी मी काय करतो, मॅन्युअल ठेवतो. FRA1 फ्रेट व्हॅल्यू, फ्रेट क्वांटिटी. जर मी मॅन्युअल नाही ठेवलं तर हे ऑटोमॅटिकली येतील. ठीक आहे, एक काम करतो, त्याला सध्या काढतो आणि नंतर मी आपण अपडेट करू शकतो याला. आता काय, मी जर ऑटोमॅटिक ठेवलं तर काय होणार की ज्यावेळेस आपण PO बनवू त्या PO मध्ये व्हॅल्यूज राहणार नाही, कारण याचा आपण कंडिशन रेकॉर्ड मेंटेन नाही केलेला. ठीक आहे, याचा कंडिशन रेकॉर्ड असेल तर ते व्हॅल्यू दिसणार, नसेल तर नाही दिसणार, तिथे फक्त ब्लँक येणार बघा. ठीक आहे, म्हणून मी काय करतो, याला मॅन्युअल ठेवतो तिघांना. ठीक आहे, ही आपली प्राइसिंग प्रोसिजर रेडी झाली. याला सेव्ह. आता ही प्राइसिंग प्रोसिजर फ्रेटमध्ये एक गोष्ट राहिली आपली, इथं FRE ॲक्युरल्स लागेल. FR1 FRE FR1. ठीक आहे, आता करेक्ट आहे. फ्रेट क्लिअरिंग. ठीक आहे, आता करेक्ट झाला आपली प्राइसिंग प्रोसिजर. आता प्राइसिंग प्रोसिजर रेडी आहे. आता ही आपल्याला आपल्या PO मध्ये आणायची आहे. इथे आपण एकदा बघून घेऊ, Z2025 आहे, त्याला सेव्ह करू. ओके, ही आता आपल्याला काय करायचं, PO मध्ये पाहिजे. तर PO मध्ये आणण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात आपल्याकडे. डिटर्मिनेशन स्कीमा ग्रुप. स्कीमा ग्रुपमध्ये पण दोन गोष्टी आहेत तुझ्या, एक सप्लायरसाठी स्कीमा ग्रुप असतो आणि एक परचेस ऑर्डरसाठी स्कीमा ग्रुप असतो. ठीक आहे, आता स्कीमा ग्रुप काय, तर हा एक इंटरमिजिएट आहे. सप्लायरचा स्कीमा ग्रुप सप्लायर मास्टरमध्ये किंवा BP मध्ये मेंटेन करायचा, आणि हा स्कीमा ग्रुप पर्चेसिंग ऑर्गनायझेशनला असाइन करायचा. मग काय होतं, ज्यावेळेस आपला हा जो PO आहे, इथे महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, तुझा व्हेंडर आहे, सप्लायर आहे. सप्लायरचा स्कीमा ग्रुप ह्या सप्लायर मास्टरमध्ये असणार, त्याच्यामुळे त्याला समजणार की आपण हा सप्लायर यूज करतोय किंवा हे ग्रुप ऑफ सप्लायर यूज करतोय. फॉर एक्झाम्पल, माझे काही सप्लायर आहेत, ते कुठले आहेत, काही महाराष्ट्रातले आहेत, काही नॉन महाराष्ट्रीयन. ठीक आहे, आणि काही तुझे आउट ऑफ इंडियाचे आहेत. तर प्राइस तर सगळ्यांची वेगवेगळी राहणार. ठीक आहे, महाराष्ट्रातला सप्लायर एका मटेरियलसाठी समजा 100 रुपये देतोय, हा 120 देत असणार, हा 150 रुपये देत असणार. तर या सगळ्यांसाठी प्राइस वेगळी आहे, ग्रॉस प्राइस वेगळी आहे. हा म्हणतो मी डिस्काउंट 10% देतो. ठीक आहे, हा म्हणतो मी 15% देतो, हा म्हणाला की मी 12% देतो. म्हणजे यांचा डिस्काउंट वेगळा झाला. याचा फ्रेट 10 रुपये, याचा फ्रेट 23 रुपये, याचा फ्रेट 70 रुपये. म्हणजे यांची सगळ्यांची प्राइस जी प्रोसिजर आहे ती सगळ्यांची वेगवेगळी आहे. मग आता आपण काय करू शकतो, या सगळ्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकू शकतो. या सगळ्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाकायसाठी काय आपल्याला सप्लायर स्कीमा किंवा वेंडर स्कीमा ग्रुप. ठीक आहे, तो स्कीमा ग्रुप आपण कुठे मेंटेन करणार, यांच्या पर्टिक्युलरली महाराष्ट्राचा जो वेंडर असेल त्याच्या BP मध्ये. ठीक आहे, आणि PO मध्ये हा झाला तुझा सप्लायरचा पार्ट. दुसरा इथे आहे हेडर मध्ये परचेस ऑर्डर्स. हा वेंडर असं नेसेसरी तर नाही की तुझा 2025 मध्येच काम करेल, 2025 साठीच तो विकत घेऊ शकतो. आपण बघितलंय, ज्यावेळेस BP बनवतो आपण परचेस ऑर्डर मेंटेन करतो, आपण मल्टिपल परचेस ऑर्डर साठी मेंटेन करू शकतो.
मग हा वेंडर ह्या पर्टिक्युलर परचेस ऑर्डर साठी त्याची काहीतरी प्राइस पाहिजे. ठीक आहे, या वेंडरची फॉर एक्झाम्पल इकडे माझा 2025 परचेस ऑर्डर आहे, याच्यासाठी ही प्राइस पाहिजे, हे कंडिशन्स पाहिजे. तर दुसरा असेल, ठीक आहे, हा घेतला, अरे होत नाही का, बट जाऊ दे. सेम वेंडर इथे लेट्स से 2026 परचेस ऑर्डर आहे, त्याच्यासाठी तुझी प्राइसिंग कंडिशन इथे म्हणजे प्राइजेस वगैरे वेगळे असू शकतात दुसऱ्या ग्रुपसाठी. तर त्या मेंटेन करण्यासाठी आपल्याला परचेस ऑर्डर ग्रुपला सुद्धा, या परचेस ऑर्डरला सुद्धा एक परचेसिंग स्कीमा ग्रुप असाइन करायचा असतो इथे, स्कीमा ग्रुप फॉर परचेसिंग ऑर्गनायझेशन. तर तो आता इथे डिफाईन करू, स्कीमा ग्रुप फॉर सप्लायर. इथे लेट्स से मी नवीन एंट्री करतो, इथे लिहितो 25, इथे स्कीमा ग्रुप फॉर 2025, कंपनी कोड 2025 CC वेंडर. ओके, 25 आपला झाला. त्याच्यानंतर इथे आपला अपडेट झाला. ठीक आहे, परत जर बॅक गेलो, स्कीमा ग्रुप फॉर परचेस ऑर्गनायझेशन, इथे नवीन एंट्री 2025 आपला परचेस ऑर्डर होता. सेम आपण नाव ठेवू, स्कीमा ग्रुप 2025 परचेस ऑर्डर, याला सेव्ह करायचं. ठीक आहे, ही आपली स्कीमा ग्रुप. आपला नॉर्मली काय असतो, स्टँडर्ड हा ब्लँक असतो. सेम तसंच तुझा सप्लायरसाठी तुझा स्टँडर्ड हा ब्लँक असतो. आता आपण जर बघितलं, आपला आता हे पण करून घेऊ आपण सोबत, असाइन स्कीमा ग्रुप फॉर टू परचेसिंग ऑर्गनायझेशन. ठीक आहे, इथे गेलो, इथे आपले परचेस ऑर्ग आहे, इथे बघितलं आपली परचेस ऑर्ग 2025, तिला इथे काहीच नाही, म्हणजे काय, इथे स्टँडर्ड जो ब्लँक होता तो आहे. ब्लँकच्या हिशोबाने आपली प्राइसिंग प्रोसिजर कॉल होती. तर इथे मी असाइन करतो 2025. ठीक आहे, झाला तुझा असाइन 2025 परचेस ऑर्डरला स्कीमा ग्रुप असाइन झाला 2025. आता आपला असाइनमेंट राहिली आहे सप्लायरची, सप्लायर स्कीमा ग्रुपची. ती कशी करणार, इथे गेलो मी बीपी मध्ये, आपला सप्लायर लेट्स से 11001, याचा परचेसिंग मध्ये, परचेसिंग कुठे गेला, परचेसिंग कसं गायब झालाय तो, दुसरा घेऊ. परचेसिंग कसं गायब झाला, कोणीतरी कॉन्फिगरेशन चेंज केलं वाटतं. सगळ्यांसाठीच गायब झालं दिसतंय. हा वेंडर घेऊ, एडिट FLVN0, अरे रोलच गायब केला आहे. FLVN001 होता ना, तो रोलच गायब केला आहे कोणीतरी. तेच तर म्हटलं, काय लोक शांत नाही बसत गड्या. बिझनेस पार्टनर, बेसिक सेटिंग्स, बिझनेस पार्टनर रोल्स,
एक BPU FLVN01 पोझिशन नाही माहिती, आपण पोझिशन परत येऊन चेक करू. स्टँडर्ड मध्ये रिकामे कामं नाही करायला पाहिजे यार लोकांनी खरंच. दुसरं काही क्रिएट करा म्हणा तुम्हाला, तुमचं काय करायचं ते. अरे सॉरी, पोझिशन ब्लँक आहे FLVN00. ओके, सेम इथे मेंटेन करू. पोझिशन 0 ब्लँक. ओके, त्याच्यानंतर याला रोल कॅटेगरीमध्ये काय आहे का, इथे FLVN00 बघतो ना आपण. इथे याच्या कॅटेगरीमध्ये तिघ आहे. FI सप्लायर टाईप 0. ओके, आणि VN ला तिघ आहेत. ओके, आणि हा जर घेतला परचेस, याचं डिस्क्रिप्शन पण चेंज केलं था त्यांनी. डिस्क्रिप्शन पण एडिट करावं लागेल. सप्लायर आणि BP रोल कॅटेगरी मध्ये FLVN01 वेंडर बिझनेस पार्टनर सप्लायर FS. ओके, हे तरी ठीक आहे, व्यवस्थित ठेवलं आहे त्याने. आता बघू एकदा BP आला आपला FLVN01. तर इथे सप्लायर मध्ये परचेसिंग एडिट नाही का आपलं. ओके, इथे खाली आला ना, हे नाही टाईप मेंटेन करायचं, हे STO साठी गरजेचं आहे आपल्याला. पण इथे हे बघ, स्कीमा ग्रुप सप्लायर सध्या कुठला आहे, स्टँडर्ड स्कीमा ग्रुप आहे. आपण काय बनवला, 25 बनवला, म्हणजे आपल्या प्राइसिंग प्रोसिजरसाठी 25 बनवला. ठीक आहे, तर आपण इथे 25 अपडेट करू. हा वेंडरमध्ये झाला तुझा अपडेट. अरे यार, चेंज तर झालाय. ठीक आहे, चेंज तर झालंय. आपण एकतर क्रॉस व्हेरीफाय करू. सप्लायर मध्ये आपण, अरे नाही झाला होता 25 होऊन जाऊ दे मला. शेट, चेंज म्हणतोय पण तो होत नाही ना. बघ ना, आपण याला परत रन केलं. ठीक आहे, BP ओपन करतो. आता ओपन झाला. ठीक आहे, सेम वेंडर आहे. परचेस 2025 आहे. खाली आवडत नाही. हे बघ, स्टँडर्ड 25. इथे आता तो दिसतोय स्कीमा ग्रुप फॉर 2025. अजून इथे 01 टाकतो, GR पर्शन वाईज पण टाकतो. ठीक आहे, एक काम करू, आपण स्टँडर्डच्या हिशोबाने कन्फिगरेशन चेंज करून बघू. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या तुझ्या कन्फिगरेशन. आपण BP नंतर बघू, सॉल्व करू. इकडे परचेसिंग मध्ये. ओके, स्कीमा ग्रुपचं झालं आपलं काम, दोघांचं झालं. परचेसिंग सप्लायर साठी स्कीमा ग्रुप झाला, ऑर्ग साठी झाला. नंतर इथे तुला स्कीमा ग्रुप स्कीमा डिटर्मिनेशन. ठीक आहे, इथे जायचं.
इथे तुझ्याकडे डिटरमाइन्स कॅल्क्युलेशन स्कीम ऑफ स्टँडर्ड परचेस ऑर्डर. आपण स्टँडर्ड परचेस ऑर्डरच करतोय सध्या. टेस्ट STO साठी वेगळं आहे इथे तुला, हे मार्केट प्राइस साठी वेगळं आहे. तर आपण हे स्टँडर्ड परचेस ऑर्डर सिलेक्ट करणार. इथे गेलो, इथे तुला ह्या 3 गोष्टी येतात. स्कीमा ग्रुप, परचेस ऑर्डर. आपण सध्या मेंटेन केलंय 2025. स्कीमा ग्रुप सप्लायर, ठीक आहे, आपण 25 मेंटेन केलं, इथे काही नाही. आणि हे तुझी प्राइसिंग प्रोसिजर. आता आपण काय बघितलं, आपला हा जो PO होता, ठीक आहे, या PO मध्ये आयटमला गेला, ॲनालिसिस मध्ये गेला, तर तो काय म्हणतो RM00 झालाय. तर तो का झालाय, तर तुझा इथे स्कीमा ग्रुप स्टँडर्ड आहे, सप्लायर स्टँडर्ड आहे. त्या स्टँडर्ड साठी आपण काय यूज केलाय, RM00 यूज केलाय. आता लेट्स से आपल्याकडे जर कंडिशन असेल की आपला 25चा होत नाही एनिवे, तर आपण इथे 25 मेंटेन करू शकतो. जसं स्कीमा ग्रुप आपला आहे 2025 परचेस ऑर्डर 2025. इथे आपला स्कीमा ग्रुप होता सप्लायर साठी 25 आणि प्राइसिंग प्रोसिजर होती आपली Z2025M. ठीक आहे, हे आपण मेंटेन करू शकतो. पण आता आपला हा वेंडरच डिटेक्ट होणार नाही, कारण तो सेव्हच होत नाही, डंप येतोय त्याला. तर आपण काय करू शकतो सध्या फॉर टेस्टिंग, इथे ज्यावेळेस आपला स्कीमा ग्रुप 2025 असेल आणि स्कीमा ग्रुप सप्लायर ब्लँक असेल, कारण आपल्या वेंडरमध्ये ब्लँक आहे, ठीक आहे, त्या सिच्युएशन मध्ये आपण आपली प्राइसिंग प्रोसिजर कॉल करू शकतो. मग काय करतो, मी एक न्यू एंट्री करतो. आपला स्कीमा ग्रुप परचेस ऑर्डर माझा 2025 स्कीमा ग्रुप सप्लायर वेंडर मध्ये ब्लँक आहे, आपला अपडेट होत नाहीये, ठीक आहे, त्याला ब्लँक ठेवतो आणि प्रोसिजर ठेवतो मी Z2025M. झालं असेल, ही आपली एंट्री. म्हणजे एकतर ब्लँक असेल तुझा वेंडर किंवा 25 असेल वेंडर मध्ये, दोघांच्या सिच्युएशन मध्ये आपली ही प्राइसिंग प्रोसिजर कॉल व्हायला पाहिजे. आता एक PO आपण क्रिएट करून बघू. ME21M, आपला वेंडर 11001 स्टँडर्ड PO, ठीक आहे. परचेस ऑर्डर आपण घेतलंय 2025. परचेस ग्रुपचं काही गरजेचं नाही, कुठलाही टाकता येतो. बघा आता आपला वेंडर थ्रू आपल्याला येतो स्कीमा ग्रुप वेंडर. परचेस ऑर्डर क्लास आहे ना आपला स्कीमा ग्रुप परचेस ऑर्डर, ठीक आहे. मटेरियल लेट्स से 26 प्लांट P001 आली. अगोदर आपली सगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा, PB0 PBXX वगैरे, ठीक आहे, त्या गोष्टी यायच्या. पण आता का नाही आल्या, कारण आपला मॅन्युअल नाही. मॅन्युअल वाला तर आपल्याला टाकता येईल, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपला PB00 आपली ही प्राइसिंग प्रोसिजर आहे. एक मिनिट काय जातो, कॅल्क्युलेशन स्कीम ऑफ परचेसिंग, C2025M ही प्राइसिंग प्रोसिजर आहे. ह्या ज्या कंडिशन रेकॉर्ड आहेत हे आपले ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये मेंटेन नाही आहेत. म्हणजे याच्यासाठी PB00 साठी आपण जर इथे गेलो, ऍक्सेस सिक्वेन्स 002 ऍक्सेसेस, हे जे टेबल्स आहेत ह्या टेबल मध्ये प्राइस मेंटेन नाहीये. तर ती मेंटेन करण्यासाठी आपण काय करू, EK01 टेब आहे आपल्याकडे, सॉरी MEK1, तो एक टिकोड आहे, त्याने आपण PB00 मेंटेन करू शकतो किंवा मग इन्फो रेकॉर्ड मेंटेन करू शकतो. इन्फो रेकॉर्ड तुम्ही तुला दाखवलेला आहे कसा मेंटेन करायचा. MEK1 आम्ही आपण मेंटेन करू आता त्याला. MEK1 कंडिशन टाइप PB00 आपल्याला ऑटोमॅटिक पाहिजे. इन्फो रेकॉर्डच्या बेसिस वरती घ्यायचा आहे, तो सिलेक्ट केला. क्रायटेरिया मटेरियल आपला 26 घेतला, परचेस ऑर्डर 2025 आहे आणि प्लांट P001 आहे. आयटम काय सॉरी इन्फो रेकॉर्ड कॅटेगरी स्टँडर्ड.
अमाऊंट मी टाकतो फॉर एक्झाम्पल 100, ठीक आहे, युनिट इच, सॉरी INR 100 रुपये पर 1 इच, ठीक आहे, हे मी टाकली, आजपासून व्हॅलिड आहे, याला मी सेव्ह करतो. माझा कंडिशन रेकॉर्ड सेव्ह झाला. आता फॉर एक्झाम्पल हा PO आहे आपला, मी याला परत बनवतो /ME21 आपण वेंडर 1100 घेतला होता की ते, हा 1100 आहे. ठीक आहे, मटेरियल 26 आणि अजून तुझी कंडिशन अपडेट नाही झाली का, कारण माझा प्लांट अजून मिसिंग आहे. माझा व्हेंडर आला, माझा परचेस ऑर्ग आली, मटेरियल आला, पण माझा प्लांट अजून आलेला नाही आहे. त्यावेळेस मी प्लांट टाकतो 3001. अरे एकच काय नाही आलं, हिला तर मी ऑटोमॅटिक ठेवलेली आहे. आता मी याला चेंज करतो 2001, तरी पण येत नाही. प्राइस तर मेंटेन केली आहे आपण, इन्फो रेकॉर्ड होता त्याच्यासाठी, इन्फो रेकॉर्ड पण आहे. शेट, इन्फो रेकॉर्ड मध्ये 0 प्राइस कसं काय अपडेट झालेली आहे. Material 26, plant P001, each 1 each 2 days, conditions आपणच मेंटेन केला होता ना हा, कोणीतरी कांट केलंय वाटतं इथं. आता बघू दे मला. ओके, 100 रुपये आहे. परत एकदा बनवू. प्राइस आली तुझी 100 रुपये. कंडिशन मध्ये गेलो तर माझी PB00 ऑटोमॅटिक होती, ऑटोमॅटिक आली. आता ह्या प्राइसिंग प्रोसिजरच्या हिशोबाने, कुठे गेली माझी प्राइसिंग प्रोसिजर, इथे याच्या हिशोबाने याला मी मॅन्युअलच ठेवतो. ठीक आहे, RS01 माझी दिसत असणार आहे. ही तुझी RS01 कसा नाही आला, तिला तर मी मॅन्युअल पण नाही ठेवली. RS01 साठी काय सब टोटल वगैरे होतं का? प्रिंट 11च आहे, दुसरं तर काही नाही. RS01
ठीक आहे, ग्रॉस प्राइस वरूनच घेतली याने पण बरोबरच आहे. आपण पण तेच केलंय, काही वेगळं नाही केलं. मग द्यायला पाहिजे मी ते. बाकी तर काही चेंज नाही आहे आपला. आपले डायरेक्ट 30 येते नेट अमाऊंट आफ्टर डिस्काउंट. RA0 न्यायला पाहिजे. ठीक आहे, काम करतो मी. RA01 टाकून बघतो. ठीक आहे, RA01 येते, पण मॅन्युअली काय येते काय माहिती. हे बघू आपण नक्की नंतर. एकदा नवीन PO मध्ये बनवलं ना त्यावेळेस अपडेट होऊन जाईल. इथे डिस्काउंट पर्सेंटेज ग्रॉसवरती 5% टाकतो. ठीक आहे, तुझी 5 रुपये 100 रुपयाच्या हिशोबाने झाले. इथे PO क्वांटिटी 10 टाकली, ही राहिली होती आपली. हां ओके ओके. RA01 कसं काय गायब झाला आता. RA01 इथे 5% तुझे टोटल 50 रुपये कमी झाले. 950 आपली अमाऊंट आली. ठीक आहे, नेट अमाऊंट आफ्टर डिस्काउंट कुठे गेला आपला एक्सेल. ठीक आहे, 950 आपली नेट अमाऊंट आली. आता ह्याच्या फ्रेट आहेत, हे आपण काय केले आहेत, फ्रेट सगळ्या कंडिशन आपल्या कुठे इथे या सगळ्या मॅन्युअल आहेत. मी आता फ्रेट फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू घेतो, फ्लॅट व्हॅल्यू 100 रुपये FRB1. इथे मी जातो FRB1. नॉट अलाउड ॲज आयटम कंडिशन. कोणीतरी ना प्राइसिंग प्रोसेसर सोबत खूप मोठा खेळ खेळला होता. टाईप FRB1. ओके, हे बघितलं डिस्काउंट आयटम कंडिशन कोणीतरी रिमूव्ह केली. याला डिलीट पण करू शकतो आपण, असं करतो. अजून काय FR7 यूज केले आपण. FRA1 पण घेतले ना आपण. FRA1 तर आहे, मला पण हेडर ठेवतो. क्वांटिटी रिलेशन हे बघ, FRA1 का नव्हता आला आपल्या PO मध्ये, कारण क्वांटिटी रिलेशन नव्हतं, त्याच्यामुळे तो नव्हता आला आहे. तर रिमूव्ह करतो, ग्रुप कंडिशन ठेवतो. ठीक आहे, मे बी ॲक्युरन्सचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, पण बघू एकदा ट्राय करून. FRB1 आता याला अगर पाहिजे नॉट अलाउड, परत एक PO बनवावं लागेल. टाइमपास जास्त होतोय आपल्याला याच्यामध्ये. ह्या गोष्टी आधीच क्रिटिकल राहतात, त्याच्यामध्ये मुलं जास्त अजून क्रिटिकल करून ठेवतात. ID सेपरेटच आहे, तसं नसतं. सर्व्हर वेगळं असेल ना तर तसं होतं, कारण जिथे हुशार लोक राहतात ना ते रिकामे कामं नाही करत असे लोक. क्वांटिटी 10 कंडिशन, तरी पण आपली FRA1 नाही आली. RA01 ही का बरं येत नाही काय माहिती. ठीक आहे, FRB1 आता आली. FRB1 आपली. इथे मी फ्लॅट 100 रुपये दिले, अगोदर हे 950 आहे. ठीक आहे, जोपर्यंत ही फ्लॅट आपण देत नाही तोपर्यंत ही फायनल प्राइस आपली राहणार आहे. मी 100 रुपये फ्लॅट टाकली, अपडेट केली, तुझी फायनल अमाऊंट 1050 झाली. ठीक आहे, अशी तुझी प्राइसिंग प्रोसिजर काम करते. हे बाकी मी बघतो RA01 काय येत नाही, त्याचं मी बघतो नक्की काय. तिथेच कुठेतरी कंडिशन टाईपमध्ये चेंज असणार आहे. RA01 ला
ॲक्युरल्स मी काढून टाकतो, एकदा ट्राय करतो. मॅन्युअल एंट्री हॅज प्रायोरिटी, नो लिमिटेशन्स. प्रायोरिटीमुळे पण असू शकतं एकदा कदाचित. आपण बघू. MA21M P001 क्वांटिटी 10 तरी नाही आला. ठीक आहे, RS01चं मी चेक करतो काय नक्की. पण तुझे बाकीच्या कंडिशन्स प्रॉपरली काम करतात. FRB1 मॅन्युअल ठेवली होती, तिला 100 रुपये. RS01 डिस्काउंट होता, 10% घेतला. तर तुझे कॅल्क्युलेशन्स वगैरे प्रॉपरली होत आहे इथे. ठीक आहे, अशा प्रकारे तू याला डिफाईन करू शकतो. RS01चं चेक करतो, नंतर आपण क्लिअर करू हा इश्यू काय नाही. पण ही तुझी होती प्राइसिंग प्रोसिजर. याच्यामध्ये काही डाऊट? हा, व्हिडिओ तर बघावाच लागेल. हा, थोडंसं क्रिटिकल आहे कारण ते मुलांनी पण खूप रिकामे काम करून ठेवले. स्टँडर्ड कॉन्फिगरेशन आता बघितलं ना आपण, FRB1 ची कंडिशन टाईप चेंज करून ठेवल्या. मी काल बघितलं, मी म्हटलं आहेत कंडिशन तर स्टँडर्ड दिसत आहे. हा, मुलं प्रॅक्टिस करता पण मग जे चेंजेस रिस्टोअर करायचे ना ते करत नाही. एकदा डिलीट मार्क करून दिला की विसरून जातात, नंतर परत नॉर्मल करून नाही ठेवणार. आता FRB1 ला आयटम लेवलला कॅन्सल करून ठेवला, आता फक्त हेडरला ठेवला होता. आता आपली प्राइसिंग प्रोसिजर ऍटलिस्ट आपल्या PO मध्ये येणार आहे. सेम प्राइसिंग प्रोसिजर, किंवा मग तुझी बनवली तुझ्या कंपनी कोडचे जे परचेस ऑर्डर असेल, जे सप्लायर असतील तुझे, त्याला असाइन करायची. आपल्याला हे पण प्रॉब्लेम आला, डंप पण आला. BP मध्ये आपला तो स्कीमा ग्रुप अपडेट नाही करता येते, पण ते आपल्या हातामध्ये नाही.